सर्वसाधारणपणे मराठी भाषेचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा त्या आपण कोणत्या क्षमता विकसित होत असतात किंवा तुम्ही काय ज्ञान प्राप्त करून घेत असता याचा जेव्हा विचार करत असतो तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेच्या मूलभूत ज्या क्षमता आहेत त्यामध्ये श्रवण आहे, भाषण आहे, वाचन आहे आणि लेखन कौशल्य आहे। या क्षमता आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतात आणि आजपर्यंतच्या अभ्यासामधून निश्चितपणानं तुम्ही त्या क्षमता प्राप्त करत आहात। आता या क्षमता जेव्हा आपण प्राप्त करून घेत असतो त्याच वेळेला आपल्या मराठी भाषेचा हा विकास होत असतो। आता या सर्व क्षमता ज्या आहेत ते वाचन असेल, भाषण असेल, संभाषण असेल, लेखन असेल, श्रवण असेल, या क्षमता जेव्हा आपण विकसित करून घेत असतो तेव्हा त्या क्षमतांच्या मुळाशी जर कोण असेल तर ते आहेत आपले शब्दसंपत्ती। आणि या शब्दसंपत्तीच्या जोरावरती आपण आपल्या ह्या क्षमता विकसित करत असतो असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही। आणि म्हणून आपल्याला ही जे शब्द आहेत, ही जी शब्दसंपत्ती आहे ही आपल्या मराठी भाषेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे, कारण शब्द हेच आपल्या या अनुभूतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि म्हणून आपल्याजवळ शब्दसंपत्ती जितकी जास्त असेल तेवढी आपली भाषा समृद्ध होत असते। अशा पद्धतीनं आपण मराठी भाषेतल्या या शब्दसंपत्तीकडं तेवढ्याच अभिमानानं, तेवढ्याच गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे, कारण हे भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टीने हे शब्दच आपलं सामर्थ्य आहेत। आणि म्हणून या शब्दांचं जेवढी आपल्याकडे संपत्ती असेल तेवढी आपली भाषा ही समृद्ध होत जाणार आहे। आणि म्हणून आपल्या या क्षमता विकसित होण्यासाठी या भाषाच्या शब्दांचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होत असतो। आता हे जे शब्द आहेत ही शब्द म्हणजे एक सृजनशीलता आहे आपल्या जवळची। तर सृजनशीलता ही निर्माण कशी होत असते किंवा भाषेमधली ही सृजनशीलता निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय गरजेचं आहे तर ही शब्दसंपत्ती गरजेची आहे। तर या शब्दसंपत्ती जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आत्तापर्यंत आपण 5वीपासून शिकत आलेलो आहोत की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा वाक्प्रचार, म्हणी किंवा अनेक शब्दाबद्दल एक शब्द, अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यातून आपल्या शब्दसंपत्तीमध्ये ही भर पडत असते आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या भाषा समृद्धीसाठी हे प्रयत्न करत असतो। कोणत्याही भाषेतला जो व्यवहार आहे तो व्यवहार पाहत असताना आपल्याला या भाषेमधल्या शब्दांचाच उपयोग होत असतो, त्यांच्या मदतीशिवाय भाषेचा व्यवहार हा अपूर्ण आहे हेही आपल्या लक्षात आलेलं असेल। आणि म्हणून भाषा ही अखंड वाहणारी नदी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही। आता तुम्ही म्हणाल ही नदी कशी आहे, जशी नदी प्रवाहित असते तशी नवनवीन शब्द वाढत जात आहेत, काही शब्द लोप पण पावत आहेत, काही शब्द परंपरेने येत आहेत, काही शब्द प्रचलित रूढ होत आहेत, काही नव्यानं परिस्थितीमुळे शब्द होत आहेत, काही संस्कृतीमुळे शब्द त्यात ॲड होत आहेत। आणि अशा पद्धतीनं हे अखंडपणे शब्दांचं हा ओघ हा सुरू झालेला आहे। म्हणून या ठिकाणी भाषा ही अखंड वाहणारी नदी आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही, कारण नव्यानं शब्द ही वाढत जात आहेत। आता सध्याचा जर आपण काळ पाहिला तर कोरोनाची परिस्थिती आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळं काही नवीन शब्द आपल्याला समजलेले असतील। ही नवीन शब्द आजच आपण ऐकतो, यापूर्वी त्या शब्दांचा कधीही आपण वापर केलेला हा पाहिलेला नाही। आणि म्हणून असे परंपरेनं किंवा परिस्थितीमुळं ही नवीन शब्द भाषेमध्ये रूढ होत असतात आणि अशा माध्यमातून आपली ही शब्दसंपत्ती वाढत असते। आणि काही शब्दांची रूपंसुद्धा ही बदलत असतात, काही शब्द नव्यानं तयार होत असतात। आणि म्हणून आपल्या या संस्कृतीच्या रक्षणामुळं, या संस्कृतीमुळं सुद्धा आपल्या भाषेमध्ये काही परभाषीय शब्दसुद्धा रूढ झालेले आहेत। अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये काही मूळ शब्द आहेत, काही परभाषीय शब्द आहेत, काही साधित शब्द आहेत, काही सिद्ध शब्द आहेत। अशा सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या भाषेमधली ही शब्दसंपत्ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। तर या मराठी भाषेतल्या या शब्द भांडारालाच आपण शब्दसंपत्ती हे असे म्हणणार आहोत। हा एक खजिना आहे, मराठी भाषेतले शब्द म्हणजे हा खजिना आहे आणि या सगळ्याच खजिन्याला आपण शब्दसंपत्ती असं म्हणणार आहोत। आता या शब्दसंपत्तीमधीलच आपण एका भागाचा अभ्यास आज या ठिकाणी करणार आहोत। आता या शब्दसंपत्तीमध्ये कोणकोणते भाग येतात तर त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, त्याचबरोबर वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, त्याचबरोबर सहसंबंध जोडणारे काही शब्द आहेत आणि त्याचबरोबर अनेक शब्दांच्या बद्दल एक शब्द, समूहवाचक शब्द, अशा या शब्दसंपत्तीमधल्या या उपघटकांचा समावेश हा झालेला आपण पाहतो। आता यामधीलच एका भागाचा आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत आणि तो भाग म्हणजे शब्दसिद्धी। या शब्दसिद्धीबद्दल अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय आहे याची माहिती आता आपण या ठिकाणी घेऊया। शब्दसिद्धी काय तर मराठी भाषेतला शब्द कसा तयार झालेला आहे, मराठी भाषेमध्ये हे जे शब्द आहेत हे शब्द कसे तयार होत गेलेले आहेत हा शोध घेणं,
याचा अभ्यास करणं म्हणजेच त्याला आपण शब्दसिद्धी असं म्हणणार आहोत. शब्दसिद्धी याचा अर्थ काय? सिद्ध होणे म्हणजे तयार होणे. तो शब्द कसा तयार झालेला आहे याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वसाधारणपणे शब्दसिद्धीचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन प्रकारे याचा अभ्यास करायचा आहे. त्या दोन प्रकाराची सर्वसाधारणपणे माहिती आपण या ठिकाणी घेऊया. शब्दसिद्धीचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक सिद्ध शब्द आणि एक साधित शब्द. हे दोन मुख्य प्रकार आहेत, एक सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द आणि साधित शब्द यांचा अभ्यास करत असताना मराठी भाषेमध्ये शब्द जसा आहे तसा तो वापर केलेला आहे त्या शब्दाला आपण सिद्ध शब्द असे म्हणणार आहोत. तर सिद्ध शब्दाचे एकूण पुन्हा 4 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे तत्सम शब्द, दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द, तिसरा प्रकार आहे देशी शब्द आणि चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द. अशा प्रकारे या ठिकाणी सिद्ध शब्दाचे हे 4 प्रकार आहेत. भाषेमध्ये शब्द जसा आहे तसा वापर केलेला जो शब्द आहे त्याला आपण सिद्ध शब्द असे म्हणणार आहोत. तर या 4 प्रकारांची पुन्हा एकदा आपण या ठिकाणी चर्चा करूया. आता मराठी भाषेमध्ये वापरण्यात येणारे जे शब्द आहेत ते सगळेच शब्द हे मराठी भाषेतीलच आहेत असं नाही. काही भाषा इतर भाषेतून काही शब्द आलेले आहेत, संस्कृतीमुळं काही शब्द आलेले आहेत. जसं इंग्रजांचं परकीय आक्रमण होतं तसं इंग्रजामधून काही शब्द आलेले आहेत, पोर्तुगीजांच्यामधून काही शब्द आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही मराठी भाषा आपणाला समृद्ध होत असलेली आपण पाहतो आहोत. आता मराठी भाषेतले काही शब्द हे बदल होऊन सुद्धा आलेले आहेत. अशा या सगळ्यांचा विचार या शब्दसंपत्तीमध्ये होतो आणि म्हणून आपण ही सिद्ध शब्द जे आहे त्या सिद्ध शब्दांचा अभ्यास करत असताना जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे तत्सम शब्द. आता तत्सम शब्द म्हणजे काय किंवा कोणते शब्द तत्सम आहेत, मराठी भाषेमध्ये असे कोणते शब्द आहेत की ज्यांना आपण तत्सम शब्द म्हणू शकतो. तर सर्वसाधारणपणे संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे जे शब्द आलेले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द असं म्हणणार आहोत. आता संस्कृतमधून आलेले जे शब्द आहेत याची आपण या ठिकाणी चर्चा करूया. अनेक शब्द आहेत, त्यातले काही शब्दांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. की तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून आलेले काही शब्द जे मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरतात. त्यामध्ये दीप, अग्नी, चक्र, दुग्ध आणि ग्रह असे हे तत्सम शब्द आहेत. त्याचबरोबर काही अन्य शब्द आहेत, राजा, पुष्प, भगवान, जल असे अनेक शब्द आहेत की जे संस्कृतमधून जसेच्या तसे आपण मराठी भाषेमध्ये वापरत असतो. अशा शब्दांना आपण काय म्हणणार आहोत? तत्सम शब्द. दुसरा जो प्रकार आहे तो आहे तद्भव शब्द. आता तत्सम आणि तद्भवमध्ये थोडाच बदल आहे. काय सांगितलेलं आहे? तद्भव म्हणजे काय की काही संस्कृतमधले शब्द मराठीमध्ये येताना काही त्याच्यामध्ये थोडा बदल होऊन आलेले आहे. तत्सम शब्द कसे आहेत की संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आले, पण तद्भवमध्ये काय झालं की संस्कृतमधून येताना मराठीमध्ये येताना थोडा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी संस्कृत शब्दापासून मराठीत तयार झालेल्या काही शब्दांना आपण तद्भव शब्द असं म्हणत असतो. तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, मी सुरुवातीला काही संस्कृत शब्द आणि त्याला आपण मराठीमध्ये काय शब्द दिलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहतोय, ते तद्भव शब्द. पहिलाचा शब्द आहे तो म्हणजे दीप. दीप हा संस्कृत शब्द आहे, पण मराठीमध्ये येताना तो काय झालेला आहे? दिवा म्हणून त्या ठिकाणी आपण वापरत असतो, म्हणून तो तद्भव शब्द आहे. त्यानंतर संस्कृतमधला शब्द आहे अग्नी. अग्नीला आपण मराठीमध्ये थोडा बदल करून काय केलं? आग. अशा पद्धतीने हे तद्भव शब्द आहे. त्यानंतर चक्र, मराठीमध्ये चाक म्हणत असतो आपण. अशा पद्धतीनं दुग्ध म्हणजे दूध, ग्रह घर, पर्ण मराठीमध्ये आपण ते पान म्हणत असतो. अशा पद्धतीनं संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि अशा शब्दांना आपण तद्भव शब्द म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे देशी शब्द. देशी शब्द जे आहेत, जे मूळ मराठीतले शब्द आहेत त्यांना आपण देशी शब्द म्हणत असतो. जसे की दगड, डोळा, घोडा, झाड, पोट हे जे असे शब्द आहेत या शब्दांना आपण देशी शब्द म्हणत असतो. म्हणजे महाराष्ट्रातले जे मूळ रहिवासी लोक आहेत, ज्यांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतले जे शब्द आहेत त्यांना आपण देशी भाषा असं म्हणणार आहोत किंवा देशी शब्द असं म्हणणार आहोत. ज्यामध्ये वारकरी आहे, चोर आहे, रोग आहे, वेडा आहे, मुलगा आहे, लूट, खोळा, वांगे असे जे शब्द आहेत, जे देशी शब्द आपण मराठीतल्या मूळ शब्दांना आपण या ठिकाणी समावेश करत असतो. आणि त्यानंतरचा चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे परभाषीय शब्द.
परभाषीय शब्द म्हणजे काय, तर जे शब्द संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषेमधून आलेले आहेत अशा शब्दांना आपण काय म्हणणार आहोत, परभाषीय शब्द असे म्हणणार आहोत. जे इतर भाषेमधून आले आणि मराठीमध्ये रूढ झाले, म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त. कारण आपण संस्कृतमध्ये येणारे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, तत्सम शब्द म्हटलेला आहे. पण इथं काय आहे, संस्कृत व्यतिरिक्त जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण परभाषीय शब्द म्हणणार आहोत. आता इतर भाषेमध्ये कोणकोणते, तर सर्वसाधारणपणे मगाशी ज्या बाबीचा उल्लेख मी या ठिकाणी केला म्हणजे इंग्रजी, तर त्या इंग्रजीमधून काही शब्द आपण मराठीमध्ये जसेच्या तसे वापरतो. त्यामध्ये TV आहे, डॉक्टर आहे, पेन आहे, पार्सल आहे, सायकल आहे, स्टेशन, हॉस्पिटल, बस, रेल्वे, पास, ब्रेक, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, कंडक्टर, नंबर, टीचर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, असे अनेक शब्द आहेत की जे इंग्रजीमधून आपण मराठीमध्ये आणले आणि त्याचाच वापर सर्रासपणे आपण करत असतो. तुम्हाला आठवत असेल, मी मागच्या तासाला एकदा सांगितले होते की काही शब्द अशी शोधा की जे आपण इंग्रजीमध्ये वापरतो पण त्यांना पर्यायी मराठी शब्द काय. जसं आता कोविडचा हा अतिशय महाभयानक प्रसंग चाललेला असताना त्यामध्ये काही इंग्रजी शब्द आपण वापरतो, जसं की कंटेनमेंट झोन आहे, तर त्याला आपण मराठी शब्द काय म्हणायचं आहे हेही आम्हाला लक्षात आलं पाहिजे. जसे आपण हे इंग्रजीमधले शब्द वापर त्याला पर्यायी मराठी शब्द काय आहेत याचाही आम्हाला शोध घेता आला पाहिजे. तसं इंग्रजीमधून आलेले हे परभाषीय शब्द आहेत. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पोर्तुगीज. पोर्तुगीजमधले काही शब्द आपण जसे तर तसं मराठीमध्ये वापरत असतो. त्यामध्ये बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, फणस, पायरी, लोणचे, चावी, तुरुंग, तिजोरी, कारतूस हे पोर्तुगीजांचे शब्द आहेत जे जसे जसं आपण मराठीमध्ये वापरतो. त्यानंतर दुसरा परभाषीय शब्दाचा प्रकार आहे तो म्हणजे फारसी शब्द. तर फारसी शब्द सुद्धा आपण मराठीमध्ये जे वापरतो ते शब्द आहेत रवाना, समान, हकीकत, अत्तर, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, बाम, शाही, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हे सगळे काय आहेत, फारसी शब्द आहेत की जे मराठीमध्ये आपण वापरत असतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे या परभाषेमधलाच तो म्हणजे कानडी शब्द. म्हणजे कर्नाटकातले काही शब्द आपण मराठीमध्ये जसे तसे वापरत असतो. त्यामध्ये हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अन्ना, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, पापड, किल्ली, तूप, चिंदी, गुडी, विळी, आई, रजई, तंदूर, कणिक, चिमटा, तांब्या, पाट, गाल, काका, गादी, खिडकी, गच्ची असे जे अनेक शब्द आहेत जे कन्नडमधले आहेत. कानडी शब्दांचा प्रभाव असल्यामुळे हे शब्द मराठीमध्ये रूढ झाले. अशा शब्दांना आपण काय म्हणणार आहोत, कानडी शब्द जे परभाषी आहेत. त्यानंतर गुजरातीमधून काही शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झाले ते शब्द आहेत गुजराती शब्द. सदरा, दलाल, ढोकळा, डबा, दादर, रिकाम टेकडा, इजा, शेठ असे जे शब्द आहेत हे गुजरातीमधून आलेले शब्द आहेत. त्यानंतर हिंदीमधून आपली काही शब्द मराठीमध्ये वापरत असतो. त्यामध्ये बात, भाई, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, नानी, मंजूर, इमली असे काही शब्द आहेत जे हिंदीमधून आपण मराठीमध्ये वापरत असतो. त्यानंतर तेलुगू काही शब्द आहेत ते तेलुगू शब्दसुद्धा आपण मराठीमध्ये वापरत असतो. त्यामध्ये अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी, डबी असे हे तेलुगू शब्द आहेत जे आपण मराठीमध्ये वापरत असतो. त्यानंतर काही तमिळ शब्द पण आहेत. तमिळ शब्दामध्ये पिल्ली, सार, मठ्ठा, चिल्ली असे काही शब्द आहेत. अशा प्रकारे हे परभाषीय जे शब्द आहेत त्या परभाषीय शब्दांचा वापर आपण मराठीमध्ये करत असतो. अशा या चार पद्धती जे चार प्रकार आहेत जे सिद्ध शब्द आहेत जे मराठीमध्ये आपण वापरत असतो. हे चार प्रकार म्हणजे तत्सम जे संस्कृतमधून येतात, तद्भव बदल होऊन येणारे आहेत, देशी महाराष्ट्रामधल्याच या शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो आणि संस्कृत व्यतिरिक्त अन्य भाषेमधून जे आलेले आहेत हे परभाषीय शब्द. अशा प्रकारे आपल्याला या शब्दसिद्धीमधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे सिद्ध शब्द. याचे हे चार प्रकार आणि त्याची ही उदाहरणं आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मराठी भाषा ही समृद्ध होत असताना, ही शब्दसंपत्ती आपण वाढवत असताना या सिद्ध शब्दांचा अभ्यास आपल्याला या निमित्तानं करावयाचा आहे. दुसरा जो याचा प्रकार आहे शब्दसिद्धीचा तो म्हणजे साधित शब्द. आणि साधित शब्द काय तर मुद्दाम होऊन शब्द आपण तयार करत असतो. अशाला आपण काय म्हणणार आहोत
साधित शब्द असं म्हणणार आहोत। आता हे साधित शब्द त्याचेही पुन्हा प्रकार पडतात, तर या ठिकाणी आपल्याला साधित शब्दाचे 4 प्रकार पडलेले पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं हे सिद्ध शब्दाचे 4 प्रकार आहेत त्याच पद्धतीनं हे साधित शब्दाचे पुन्हा 4 प्रकार आहेत। एक म्हणजे उपसर्ग घटित शब्द, दुसरा आहे प्रत्यय घटित शब्द, आणि तिसरा आहे अभ्यस्त शब्द, आणि चौथा प्रकार आहे सामासिक शब्द। याही 4 प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द ही लिहायचे असतात, त्याच्यावर काही प्रक्रिया करायची असते। जसं सामासिक शब्दामध्ये आपल्याला समासाचा अभ्यास केला आहे, त्यामध्ये या सामासिक शब्दांचा अधिक अभ्यास हा झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या साधित शब्दांची सुद्धा अधिक माहिती या निमित्तानं पुन्हा एकदा घ्यायची आहे। आता यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे उपसर्ग घटित शब्द। तर उपसर्ग म्हणजे काय, तर जो काही मराठीमधला असेल किंवा जो शब्द असेल तो जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अनेक अक्षरं जेव्हा लावली जात असतात आणि त्यापासून जो नवीन शब्द तयार होत असतो त्या शब्दाला आपण काय म्हणायचं आहे, उपसर्ग घटित शब्द। उपसर्ग हा सुरुवातीला असतो, त्या मूळ शब्दाच्या अगोदर असतो, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे आधी लागणाऱ्या शब्दाला किंवा ते 2 ते 3 अक्षरं जे असतील त्या अक्षरांना आपण उपसर्ग असे म्हणणार आहोत। मूळ शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षराला किंवा शब्दाला उपसर्ग असं म्हणायचं आहे। असे हे शब्द कोणकोणते आहेत उपसर्ग घटित शब्द, तर आता या ठिकाणी हा एक लहानसा तक्ता तुमच्या समोर दिसतो आहे, त्यामध्ये सुरुवातीला उपसर्ग लावलेला आहे, जसं की सु हा उपसर्ग लावले, तर हा शब्द जोडून तयार झालेला जो शब्द आहे तो म्हणजे सुविचार। आता यातला मूळ शब्द काय आहे, विचार, आणि त्याला काय उपसर्ग लावलेला आहे, सु, म्हणून नवीन शब्द कोणता तयार झाला, सुविचार। हा मुद्दामहून तयार झालेला शब्द म्हणून त्याला म्हटलेला आहे साधित शब्द। दुसरा आहे प्र, आणि पुढे मूळ शब्द आहे गती, तर गती हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यापूर्वी उपसर्ग लावलेला प्र, आणि यापासून तयार झालेला शब्द आहे प्रगती। लक्षात येत असेल तुमच्या की उपसर्ग लावल्यानंतर नवीन जो शब्द तयार झालेला आहे, मुद्दामून जो शब्द तयार झालेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत उपसर्ग घटित शब्द। त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया, मूळ शब्द आहे शक्ती आणि त्याला उपसर्ग काय लावलेला आहे, यथा, आणि म्हणून त्या ठिकाणी जो शब्द तयार झालेला आहे तो म्हणजे यथाशक्ती। चौथा जो उदाहरण दिलेला आहे, मूळ शब्द आहे समज आणि त्याला उपसर्ग लावलेला आहे गैरसमज। अशा पद्धतीने आपण हे उपसर्ग घटित शब्द जे आहेत ते उपसर्ग घटित शब्द आपण तयार करू शकता। आता तुम्ही म्हणणार याच्या व्यतिरिक्त आपण इतर शब्द याच उपसर्गांचा विचार करू शकतो का, तर निश्चित करू शकतो। आता या ठिकाणी गैर हे उपसर्ग लावलेले आहेत, तर या गैर उपसर्गानुसार अनेक शब्द तयार होतात, जसं गैरहजर आहे, इथं गैरसमज तयार झालेला आहे। तुम्ही दुसरा शब्द या ठिकाणी मूळ हजर घेतला तर गैरहजर हा त्या ठिकाणी शब्द तयार होऊ शकतो। शिस्त लावला गैरशिस्त तयार होऊ शकतं। तर अशा पद्धतीनं आपण उपसर्ग घटित शब्द जे आहेत ती शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही उपसर्ग दिलेले आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे काही शब्द आहेत ती शोधा, त्यातला मूळ शब्द बाजूला करा, त्यात कोणता उपसर्ग लावलेला आहे याची सुद्धा माहिती आपण घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रत्यय घटित शब्द। आता प्रत्यय घटित म्हणजे काय, तर जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अनेक अक्षरं जेव्हा येत असतात आणि त्यापासून जो शब्द तयार होत असतो त्या शब्दाला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणणार आहोत। आता नंतर येणाऱ्या जे शब्द असेल किंवा नंतर येणारे जे अक्षर असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत, प्रत्यय असं म्हणायचं आहे। उपसर्ग हा अगोदर आहे आणि प्रत्यय हे नंतर आहे, एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तर याची पण काही उदाहरणं आपण बघूया। मूळ शब्द आणि त्याला लावलेला प्रत्यय, तर रस हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लावलेला आहे इक, तर रस आणि इक याच्यापासून जो शब्द तयार झाला तो म्हणजे रसिक। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे बुद्धी आणि मान यापासून तयार झालेले शब्द आहे बुद्धिमान। जसं मान हे प्रत्यय लावून, प्रत्यय मान लावल्यानंतर अशी दुसरी शब्द तयार होतात का, तर होऊ शकतात, ते आपण शोधण्याचा प्रयत्न करा। पण तिसरा जो या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे तो म्हणजे दया आणि आळू, दया आणि आळू याच्यापासून तयार झालेला शब्द आहे दयाळू। पुढचं उदाहरण आहे दुकान आणि दार, प्रत्यय काय लावलेला आहे दार, दुकानदार हा साधित शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही म्हणणार दार लावलेला प्रत्यय लावलेले इतर शब्द आहेत, भांडवलदार आहे, जसं दुकानदार तसं भांडवलदार आहे। अशा पद्धतीने आपण नवनवीन शब्द शोधण्याचा प्रयत्न करणार आहात। त्यानंतर शेवटचा एक उदाहरण या ठिकाणी दिले माणूस आणि की,
माणुसकी हा नवीन शब्द या ठिकाणी तयार झाला. अशा पद्धतीने प्रत्यय लावून ही मराठी भाषेमध्ये अनेक शब्द ही तयार झालेली आहेत. तीही शब्द आपण शोधण्याचा जरूर प्रयत्न करायचा आहे. तिसरा जो प्रकार आपण या ठिकाणी साधित शब्दाचा पाहणार आहोत तो म्हणजे अभ्यस्त शब्द. जे अभ्यस्त शब्द म्हणजे काय तर एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र जेव्हा येत असतात किंवा काही शब्द सार्थ आणि निरर्थक असतात ते शब्द एकत्र येत असतात आणि अशा पद्धतीनं हे एकत्र येणं किंवा दोन विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येत असतात. अशा पद्धतीनं जेव्हा शब्द तयार होत असतात किंवा शब्दांची पुनरावृत्ती होत असते त्या शब्दांना आपण अभ्यस्त शब्द असं म्हणणार आहोत. आता अभ्यस्त शब्दामध्ये जे काही उदाहरणं आहेत त्यामध्ये काही उदाहरणं आपण बघूया. क्षण क्षण, जवळजवळ, पैसाच पैसा किंवा आसपास, जवळपास, शेजारी पाजारी, पुस्तक बिस्तक, कडकड, बडबड, झुळझुळ, गुटगुटीत, कडकडाट असे जे शब्द आहेत ही शब्द आपल्याला अभ्यस्त शब्द म्हणून घ्यावयाची आहेत. अशी शब्द आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जो चौथा प्रकार आपण याही पूर्वी अभ्यासलेला आहे तो म्हणजे सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे काय तर जेव्हा दोन शब्द एकत्र येत असतात याही शब्द जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा नवीन शब्द जेव्हा तयार होत असतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणणार आहोत. सामासिक शब्द तयार होत असताना त्या ठिकाणी जो प्रत्यय असतो किंवा अन्य शब्द आहेत ते शब्द गाळले जात असतात. तर उदाहरणार्थ या ठिकाणी काही शब्द आपण पाहणार जे सामासिक शब्द आहेत. विद्येचे आलय. विद्येचे आलय म्हणजे काय तर विद्यालय. क्रीडेसाठी अंगण तर क्रीडांगण म्हणजे इथं दोन शब्द एकत्र येऊन एकच शब्द तयार झालेला आहे क्रीडांगण. त्यानंतर महान असे राष्ट्र महाराष्ट्र. भूमी हीच माता मातृभूमी किंवा झेंड्याला केलेले वंदन म्हणजे झेंडावंदन. अशा पद्धतीनं जेव्हा दोन शब्द एकत्र येत आहेत किंवा अनेक अक्षरे एकत्र येत असतात आणि त्यापासून एकच शब्द त्या ठिकाणी तयार होत असतो तो म्हणजे सामासिक शब्द. तेव्हा विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की मराठी भाषा ही समृद्ध होण्याच्या दृष्टीनं आपल्याला या शब्दसंपत्तीची गरज आहे. आपल्या मूलभूत क्षमता ज्या आहेत त्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याजवळ जेवढी अधिक शब्दसंपत्ती असेल तेवढे आपण अधिक समृद्ध होणार आहोत. व्यवहारामध्ये आपण त्याचा वापर जेव्हा करू तेव्हा निश्चितपणानं आपल्याला याचा उपयोग होणार आहे. कारण सर्वसाधारणपणे आपण जेव्हा लेखन कौशल्य करत असतो किंवा निबंध लिहित असतो पत्रलेखन करत असतो त्यामध्ये आपल्याजवळ ही भाषेची समृद्धी जर असेल भाषेची संपत्ती जर असेल तर तो प्रश्न आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. काही अलंकारिक शब्द आपण लिहू शकतो. आपल्याजवळ जर शब्दांची संपत्ती जर नसेल तर आपण लेखन कौशल्यामध्ये निश्चितपणानं कमी पडत असतो. अशा वेळेला या शब्दसंपत्तीचा आपण जरूर विचार करणं गरजेचं आहे. केवळ आपण या ठिकाणी शब्दसिद्धीचा वापर केला तुम्हाला समानार्थी शब्द पाहायचे आहेत विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत वाक्प्रचार पाहायचे आहेत सहसंबंध पाहायचे आहेत अनेक शब्दाबद्दल एक शब्द अशा प्रकारचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो आणि नवनवीन शब्दसंपत्तीच्या आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असतो तेव्हा आपली भाषा ही समृद्ध होत असते आणि आपल्याला हे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतेचा निश्चितपणानं उपयोग करून घेऊ शकतो आणि आपण व्यावहारिक जगामध्ये किंवा जगत असताना या शब्दसंपत्तीच्या जोरावरती योग्य त्या पद्धतीने यशस्वी पण होऊ शकतो. तेव्हा आज आपण या ठिकाणी या शब्दसंपत्तीचा अभ्यास करत असताना ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत इथं काही उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणाव्यतिरिक्त अन्य उदाहरणं आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करा. अन्य संदर्भ ग्रंथांचा वापर करून शोधण्याचा प्रयत्न करा. काही इंग्रजीमधले शब्द आपण जे रोज वापरत असतो त्याच्याऐवजी मराठी शब्द काय आहेत हेही शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर घालण्याचा निश्चितपणाने आपण प्रयत्न करायचा